मी आता चालली चालू मी आणि माझे दादा बाय बाय मम्मीला घेते ना ब्लॉग मध्ये. लवकर या बाय. मला नको ब्लॉग मध्ये. घे घेणार आहे. रेडी झाली. काम चालू आहे लिफ्टचं आमच्या. बाय. मम्मीला बाय करून आम्ही चाललो एअरपोर्टला कॅबने आणि हे पोचलं आम्ही एअरपोर्टच्या जवळ. आत गेल्यानंतर चेक इन केलं आणि आता आम्ही चेक इन केलं. फोनमध्येच आहे. बॅगेत पावडर होता, तो पावडर काढून घेतला. पावडरनी काय होऊ शकतं असं पण सांगा तू. 15 मिनिटने आमची फ्लाईट लेट झाली आणि तिथनं VIP गेले. बघितलं तर ते VIP फॉरेनचे आमच्याच क्लासमध्ये बसले. इकॉनॉमी. कुठे चाललोय ते आताच नाही सांगणार. कॅप्चरमध्ये तुम्हाला दिसन पण तर. माझी विंडो सीट नव्हती. विंडो सीट दादाची मैंने हडपली. ये देखो बिचारा आगे बैठेगा. दादाची सीट हडपल्यानंतर मी मस्त व्ह्यू एन्जॉय केला आणि खायला आलं छोले कुलचे, जे की बिलकुल चांगलं नव्हतं घेणार पण इन्क्लुडेड होतं. मग म्हणलं ट्राय करण्यात काय हरकत आहे. पेस्ट्री होती ती ठीक होती गाईज. हे बघून माझी हालत खूप टाईट झाली होती. मग नंतर म्हटलं असंच असेल ते. गॅस माझी फर्स्ट फ्लाईट नव्हती तरी पण बघा थांबल्यानंतर गर्दी किती इथं यांची. आणि कॉमेडी सीन की आम्हाला वॉकिंग डिस्टन्समध्ये बसमध्ये नाही. एवढे कान दुखलेत ना माझ्या हवाला प्लेनमध्ये. भयंकर मच्छर लई चावतात. तिथून आम्ही कॅब करून निघालो हरियाणासाठी आणि रस्त्यात थांबलो राव हॉटेलमध्ये. म्हटलं छान असेल खायला. राव हरियाणा नाव धोनी पण येऊन गेलेलं आहे आणि ह्यांच्याकडे स्पेशल अवेलेबल होतं. जेवण काय चांगलं नव्हतं, फक्त लोणचं चांगलं होतं. त्याच्यानंतर आम्ही 1-1.5 तासांनी पोचलो आमच्या डेस्टिनेशन हॉटेलमध्ये, जे की होतं आमच्या थ्रिल करण्याच्या लोकेशनपासून 20 मिनिट्स अवे. हे होती आमची रूम डिलक्स. सकाळी एज अ फिमेल मला शेवटी लवकरच उठावं लागलं. दादाला नंतर उठवलं मी. झोपेत मी ब्रश करायला गेले पण रेकॉर्ड कसं करायचं विसरणार. ब्लॉग जे टाकायचा होता. घाईघाईत मी माझं पेस्ट विसरले बाहेरच. एक्झॅक्टली. मग मी ब्रश करायला सुरू केलं पण रात्री लेट आणि घाण जेवल्यामुळे मला ॲसिडिटी झाली गाईज. आणि मग आंघोळ करून मी आवरायला घेतलं माझी फेवरेट सनस्क्रीननी, जी की सिटॅफिलची. खूप चांगली आहे, मला तर खूप आवडते. हायफेनची पण लावली मी, पण ही पण लावतच गेले संपतच नव्हती. फायनली लागली गेली जशी तशी आणि मी झाले रेडी टिकली लावून, जे की मी दरवेळेस लावते. तुम्ही बघताच बिना टिकलीचं मला काहीही जमत नाही. आणि म्हणजे तुम्ही बघा फक्त केस खोलून आणि सनस्क्रीन लावून आणि टिकली लावून न केस विंचरता असा लुक घेऊन जाणार आहे मी माझी स्काय डायव्हिंग करायला. हो तुम्ही बरोबर ऐकलं. बघा किती सुंदर दिसते मी बिना मेकअपची पण. हा होता आमच्या हॉटेल रूममधला व्ह्यू. आवरून आम्ही 7 वाजता रिपोर्टिंग टाईम होता म्हणून निघालो डेस्टिनेशनसाठी, जे की होतं नारनळचं स्काय डायव्हिंग पॉईंट. आता मी पोचलं आहे उडी मारायला. आवाज होत आहे प्लेनचा. भीती वाटते. आम्ही गेलो आणि प्रोसेस सुरू झाला. आम्ही लागायला लागलं व्हिडिओ आणि केले काही डॉक्युमेंटेशन्स कंप्लीट, जे की आम्ही जर पडलो तर ती आमची जबाबदारी असणार. मेलं तर एरोप्लेन बघून मी माझ्या दादाला काही प्रश्न विचारला. ऐकून असेल येत की दादा तुला कसं वाटतं. अरे कसं वाटतं तेच बोलायचं फक्त. मस्त आम्ही रेडी व्हायला गेलो. डॉक्युमेंटेशन कंप्लीट झाल्यानंतर दादा मी पण रेडी झाले. दादाला मी कसं व्हिडिओ काढायला सांगितलं का तर मी खूप लाजते. ही तर आमची ट्रेनिंग सुरू झाली की आम्हाला वर जाऊन काय पोझिशन्स घ्यायचेत. Hello ma'am, welcome to Sky High. What's your name and why you are here? My name is Siddhi and I am here with my brother. It was his passion, his dream, but it got manifested for me too. I mean, you ready for the skydive? Yes. Are you sure? Yes. Absolutely sure. Wish you best of luck. Happy landing blue sky. See you in the air. Let's go.
दादा लवकर झालं. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. म्हणजे असं झटक्यात झालं, कळलं पण नाही. भीती तर नाहीच वाटली आम्हाला, म्हणजे जेवढं असं इमॅजिका वगैरे मध्ये असं राईड मध्ये बसताना वाटेल असं वाटलं होतं तेवढी तर नाही वाटली. 10,000 फीट. 10 नाही 10,000 पेक्षा जास्त गेला होता. हा, हवा जास्त होती आज आणि आमचं हवाच्या आधी झालं. आमचे इन्स्ट्रक्टर म्हणले की चांगलं झालं तुमचं हवेच्या आधी झालं. माझं तर म्हणलं तुला निशाण पडलं गॉगल्सचं. लय टाईट बांधत ना त्याने. पण बरं झालं ना, मला तर काढायला लावलं नंतर. तू काढलेलं का? नंतर काढलं. पण काढलं होतं. भीती नाही वाटत, आलं पाहिजे. आता हा सोलो करायचे विचारत आहे नंतर. मम्मीने हो म्हणलं पाहिजे ना. पण मस्त. आता आम्हाला वाटलं होतं 12-1 वाजतील आमचं उरकपर्यंत, पण आमचं झालं. किती वाजलं आता सांगू का तुम्हाला? 9. आणि आम्ही 7:05 इथे आलो. आता आम्ही हॉटेलमध्ये जाणार नव्हतो, पण आता जाणार आणि मग चेंज करून फिरायला जाणार दिल्लीला. बाय. आम्हाला वाटलं होतं खूप लेट होईल, पण रस्ता बघा किती शांत आहे, तिथे कोणच नव्हतं. आणि मग आम्ही निघालो परत हॉटेलला जायला, जिथं आम्ही चेकआउट केलं होतं. का तर रेडी होऊन आम्हाला जायचं होतं दिल्लीला. नव्हतं फ्री फॉल. हा म्हणजे नाही, सेकंड म्हटलं की तेवढंच असं, म्हणजे एकदम झटका बसला. आणि लवकर उघडलं वाटलं. हा, तर उघडलं तेव्हाच झटका बसला. तेव्हा झटका बसला. मला तर वाटलं होतं माझ्या मांडीने पायवरच होणार नाही लँडिंगच्या वेळेस आणि उतरताना बनाना पोज मध्ये. बनाना पोज होणार नाही मला असं वाटतं. पण झाला. हाँ क्या एयरपोर्ट की ट्रेनिंग होती है? ये स्काई डाइविंग है. मतलब ऊपर लेके जाते हैं 15,000 फुट ऊपर प्लेन में, एरोप्लेन में, और वहां से फिर कूदते ना, उड़ी मारते, जंप करते, वहां से जंप करते. व्हिडिओ मध्ये टाकू नको. आता काय, आता कसं समजणार ना, काहीतरी तसं बोलावं लागेल ना. उडी मारते, जंप करते. आम्ही फ्रेश होऊन आता जाणार दिल्ली. आमचा नाश्ता एक नंबर गाणं. त्याच्यात पण काहीच लागणार. कसं आहे? It was amazing. I would recommend my friends and family to come here and enjoy this Zopla. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. खोटं बोलता. डोक्याचं रस होता. रसगुल्ला मध्ये पण ह्याच्यापेक्षा कमी रस असतो गाईस. चालायचंच पण काहीच नाही करू शकत. चला अभि आता कुठं कसं जायचं आता? ह्याला कुतुब मिनार लांब पडते म्हणून मला असंच बोलत. माझ्या डोळ्यातून खूप पाणी येतं, जास्त पाणी येतं. काही तासांनी आम्ही पोचलो दिल्ली. तिथे गेलो फेमस बिर्ला मंदिरला, जे की होतं महाराष्ट्र. आम्ही गेलेलो मंदिरात. व्हिडिओ काढून नाही, फोन सबमिट करून जायचं होतं. इथे पण गाईस स्कूलवाले तुम्ही समजू शकता. लोकांची स्कूल आहे, सेंट कोलंबा स्कूल. दादा बघून खुश झाला माझा. कोणता आहे हे दादा? बंगला साहेब गुरुद्वारा. हा हा, छपाक छपाक. थंड थंड पाय का कुठे जायचं काहीच कळत नव्हतं, का तर सगळं नवीन होतं. आम्ही गुरुद्वाऱ्यात पण पहिल्यांदा गेलतो, पण वातावरण खूप शांत आणि थंड होतं. तिकडे आम्ही लंगरमध्ये जेवलो, पण छान डाळ आणि रोटी होती. मग आम्ही गेलो जंतर मंतर, का तर आमचा ड्रायव्हर बोलला. जंतर मंतर तुम्हाला दाखवते. मला इथं वाटतं ते हरवायचं. सांगितलं इथं काय भुलभुलयासारखं काहीतरी आहे, म्हणून आम्ही म्हणलं ठीक आहे जाऊन बघूया. पण काहीच नाही कुठं, सगळं पॅक आहे. सगळीकडे बॅरिकेड लावलेले आहेत,
कोण कुठं जाऊ नाही शकत. मग आम्ही फक्त 25 रुपये देऊन काय बघायला आलोय. दिल्ली नाही, आम्ही राजस्थानमध्ये आलोय. सगळे तेच मस्त चालते. 800 मीटर चालायचं होतं. तर टिकली नाही पडली वाट. जंतर मंतरमधनं आम्ही आलो लाल महलला. चांदणी चौकमधून नाही आलो का तर खूप गर्दी असणार म्हणून बॅक साईडने आलो. तरी गर्दी होती. मेल फिमेलची लाईन वेगळी होती. तिकीट स्कॅनिंग होतं जसं मेट्रोमध्ये असतं. आणि मग गाईड केला जो की आम्हाला इथलं इम्पॉर्टन्स सांगत होता. कसं काय तू लाहौर की तरफ पब्लिक किले बनाया. किला ऐसे बनाया फेसिंग द सिटी. ओके. जो ओल्ड दिल्ली का नाम था शाहजहानाबाद ओल्ड दिल्ली. शाहजहां जो भी चीज बनाते थे उसको निखारते थे. वांटेड टू अप्रिशिएट इट. दोनों ने अंदर से देखते थे क्या हो रहा है. बराबर. उन्होंने जब उनको जेल में डाला गया तो आगरा से लेकर देखते थे आपका ताजमहल. तो उनके लगे वो पसंद नहीं दीवार बट गुंबद साथ. आत आम्ही गेलो तिथं नॉर्मल मार्केटसारखं होतं. आर्किटेक्चर छान हे नाही म्हणणार काही मी, पण मार्केट म्हणजे मेळा लागतो तसंच होतं सगळं. आणि मग तिथे दुकान होतं जे होतं सगळं चांदीचं सगळं सामान होतं. अँटिक पीसेस आणि मोठे मोठे त्यांचे झुमके असं ते बोलले. आणि हे रिंग ब्रेसलेट ॲडजस्टमेंटवाला त्यांच्याकडे अवेलेबल होतं. छान होतं पण 1500 नॉट वर्थ म्हणून मी फक्त नोज रिंग घेतली. तो बोल हॅलो काय. हा तुला मला पण येत होता. मी बघितलं इकडं. मला पण येत होता. तुला येतंय. हॅलो काय बोलू. खूप मोठे आहे लाल महल बघायला. छान आहे वातावरण. पण इथे इम्पॉर्टंट सांगत होते की हे पॅक करून ठेवलं आहे. मस्त हिरवळ होती पण खूप वेळ गेला. मस्त मी झुमके पण घेतले. आणि मग हे म्युझियम होतं ज्याचे तिकीट आम्ही घेतलं होतं जिथे आत काहीच नव्हतं गाईज. पोस्टर्स होते आणि एखादी अँटिक जुने वस्तू होती जसं हे आता दिसेल. हे काय कपडे घागरा बेगम के वस्त्र. फोन स्विच ऑफ झाला म्हणून रेकॉर्ड नाही केलं. पोचलो दिल्ली एअरपोर्ट जिथं आत लागली खूप गर्दी. आणि नंतर चेक इन करून आम्ही पोचलो आत. मस्त मोठं होतं. येऊन गेली आहे मी 4-5 वेळा पण नवीन झालं. आता मी इथे हँग पडले या सिच्युएशनमध्ये का तर मी काहीतरी खूप डेंजर पाहिलेलं आहे जे की होतं 250 रुपयाची पाणीपुरी शेवपुरी होती. 250 नेक्स्ट खातो. चला आहे ना भाज्या ठीक आहे. बघा उलटा ह्याच्यात एक्स्ट्रा कुठे पण ह्याच्यात पण एक्स्ट्रा बोललाय. दोघांमध्ये मसला तेच ते काय लवकर कोणता डोसा आहे. बटाटा कुठं आत आहे तिथं होतं का मसाला स्टफ्ड. आमचं खाऊन पिऊन झालं. आता ह्याचं प्यायचं बाकी. काकू काय पिते झालं स्ट्रॉवरच पडलं पण मला इथं जायला लावलं. खाऊन पिऊन आम्ही पोचलो आहे प्लेनपाशी. आणि मी कसं बसं दादाला माझा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितलं का तर मला लाज वाटते. वरती जाऊन AC चालत नव्हतं. सगळे हायपर झाले होते आणि माझा दादा फोटोज डिलीट करत होता. मस्त झोप काढून आम्ही पोचलो पुणे एअरपोर्ट. पोचलो आता घरी जाणार आम्ही फायनली. आणि उद्या परत इंटर्नशिप. काय लागले झोपले होते ना मी. बाय बाय. माझे तर पाय एवढे खतरनाक दुखत आहेत ना आता. अरे एवढं थकलं होतं की डोकं काम करत नव्हतं. पाय जाम झालते म्हणून आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईस.